गॅरंटी वाटत नाहीये. 2 बॉक्स पण होईल आता जेवढं सोने मिक्सर व्हायचं ब्रोकली दिखाओ पब्लिक है क्या ये माल चाहिए अपने को ठीक है हो खाणार नाही का हा हे बघा एक्झाम्पल वरती दाखवतो. ओ माय गॉड वा काय छान केलं. आणि हे बघा ई या त्या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. दुसरी गोष्ट अशी आहे का माल मला वाटत होतं का सगळं चांगलंच निघाल, पण प्रॉब्लेम असा झालाय मंडळी पावसामुळे ना नाही गाडी काही चालू होईना. सुरुवात झालेली आहे विघ्नांना. नाही रे काका राम राम मंडळी. कसं चाललंय? बरं चाललंय ना तर बरंच चालू द्या. आणि मंडळी फायनली तो दिवस आलेला आहे. 3 महिन्याची मेहनत आणि म्हणजे आता काय ते शब्द वगैरे काय जे काय आहे ते इमोशनल वगैरे सगळ्या गोष्टी आता ते होऊन झालेलं आहे सगळं. तर सोनू भाऊ पुन्हा एकदा त्यांची आजपर्यंतची मदतीचं कार्य ते कंटिन्यू त्यांची ठेवलेलं आहे. आता ते तपासतंय भेटलं का. आपली पहिली ब्रोकली ही पहिली ब्रोकली वावरातून निघाली आहे. पण ठीक आहे, परिस्थिती तिची नाजूक आहे परंतु चाललंय. तुम्ही आतापर्यंतचे जर ब्लॉग बघितले असेल तर मंडळी तुम्हाला हे कळालंच असेल की पावसामुळे पूर्ण वातावरण सगळं उलटपालट झालेलं आहे. चाललंय खेळ. तपासतोय आम्ही आता वेगवेगळ्या पूर्ण वावरात. आता आम्ही चेक करणार आहे. आज पहिलाच दिवस आहे. चान्सेस कमी आहे खूप. हा काय रे तयार नाही ब्रो. हा या साईडला तेच इकडं नाही, या साईडला नाही एवढे तयार. तर मंडळी आपण आता ट्रायल बेसवर आज ब्रोकली काढतोय. बघूया किती माल होतोय आपला. 2 बॉक्सची आपला तयारी आहे पण बघू आता किती होती. ची काही गॅरंटी वाटत नाहीये. 2 बॉक्स पण होईल आता जेवढं सोने मिक्सर व्हायचं ब्रोकली दिखाओ पब्लिक है क्या ये माल चाहिए अपने को ठीक है हो देखो ये बढ़िया माल है एकदम. तो इसको ऐसा फाड़ना है और इसका पत्ता इधर डालना है, नहीं तो भी बहुत पत्ते हो जाते फक्त तिकडे घेऊन जाऊ आपण. हैं. लय होऊन जातं मग ते. हा डायरेक्ट रेडी करून दे. ठीक आहे एकदम ओरिजिनल. त्याला एवढं धरायचं, एवढून कापून टाकायचं बस परफेक्ट. एवढा कंदूचा हात बसेल असं. हा हे आपला पहिला मंडळी ब्रोकली प्रॉपर तयार झालेली. मोरया. चला आता काढायला सुरुवात करूया आपण. लवकरच आपल्याला हे जे भाऊ पण जॉईन करणार आहे ते बाकीचे कामं करायला गेलेले आहे. हे जे भाऊंचं आगमन झालेलं आहे. राम राम पाटील. काय चाललं? काय नाही, तुमची आतुरतेने वाट पाहत होतो. कसा पहिला दिवस आहे. सगळे मंडळी ट्रायल बेसिसवर आज काम आहे. आपले जे भाऊ पण आता पदार्पण झालेलं आहे. त्यांचं बॉक्स घ्यायला गेले होते ते. काढून टाकायचं बोलतोय तुझे जास्त हेल्प करतो ना मग तू कोण नाही जाणार. त्याच्या पायने हा तर मंडळी एवढा आपला हा माल निघालेला आहे. आजचा फर्स्ट डे आपला माल काढायचा. आपली मंडळी सगळी आलेली आहे आता. सोनूभाऊ माल वगैरे काढून तिकडं आपले विनूभाऊ. हा ब्रोकली आणि माणूस फुल कष्ट करून राहिलाय. पुरं भरून आणलेलं आहे बघा. ते तिकडं आपले जे भाऊ सगळा माल काढून आलेले. हातात माल घेऊन आले. असा माल पाहिजे असा, पण नाही ना असा निघते. असं नाही निघत आहे परिस्थिती. माल निघाला का? काहीच नाही आता.
जोरवेकर साहेबांची 2 मनोगत इथं सांगावे. आपला पहिला दिवस कसा आहे, काय कशी पोझिशन आहे आपली, जरा आपल्या मंडळींना एक्सप्लेन करा. तर मंडळी असं आहे काय आपल्याला, मला आज पहिला दिवस आहे, असं एक्सपेक्टेशन होतं की 2 बॉक्स निघतील माल. 2 बॉक्स निघाले नाही आपले, एकच बॉक्स निघाल जवळपास 1 किंवा 1.5. दुसरी गोष्ट अशी आहे का माल मला वाटत होतं का सगळं चांगलंच निघाल, पण प्रॉब्लेम असा झालाय मंडळी, पावसामुळे ना कंद आतून सडायला सुरुवात झाली डायरेक्टली. जाड सडणं तर आमचा तो प्रॉब्लेम तो होताच पावसामुळं, पण त्याच्यासोबत एक अजून एक्स्ट्रा नवीन प्रॉब्लेम चालू झाला, कंद डायरेक्ट मधून सडायला लागला. एक्झाम्पल तुम्हाला दाखवू का, तो पाठीमागे बघ. बरा आता हा कंद ही किडे नाही पूर्ण आतमध्ये जाते, हात वरतून कंद वाढलेलो, हा काय छान कंद आहे, छान नाही तो आतून बघा, ही किडे ना त्याची पूर्ण आतून डायरेक्ट आळ्या वळवळ करते त्याच्यामध्ये. खाणार नाही का हा, हे बघा एक्झाम्पल वरती दाखवतो. ओ माय गॉड, वा काय छान कंद. पण हे बघा परिस्थिती नाजूक या काय आळ्यांना बनबन करल्या त्या. सोनू भाऊनी अशा रीतीने आपलं असं माल माल भरलेला आहे. बॉक्स पॅक करून एकावर एक उलटा एक सरळ असा चालला लागतो. ठीक आहे, पॅक बसत चालतो जरासा. कसं आहे ना हा माणूस, कसं आहे ना सोनू, डेंजर आहे ना माणूस. कसा करतो ना बिचारा सोनूला, इच्छा होत नाही काय बोलू काय. पुढं टाकायची गाडी जसं आलं तसं सरळ सरळ याच रस्त्याने पुढंच नाही इकडं सरळ, जसं आलं तसंच. सकाळी आईसबर्गर राहील. त्या गाडीचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती. ती त्या दिवशी बी निघालीच होती, ये म्हणते नाही निघाली ना असं. ए लाईट यायचा टाइम झालाय, तू हा ते खोललंय बंद करेल यायचं. मंडळी ब्रोकली भरून झाली आहे, पण आपल्याला हे बघा, हा प्रयत्न तुम्ही हा बघितला असेल, जर मागचा ब्लॉग जरा तुम्ही बघा, ही मोटर आपण वरती उचलून ठेवली होती, त्याचे परिणाम आहे. हात बघाच झालंय, हेच धरलं होतं एकट्याने आपण, आपले जे भाऊ पण होते तिथं. आता ही जी पाईप आहे ही आपल्याला ह्या मोटरला जॉईंट करायची आहे. स्विमिंग पूल आहे रे तो, विहीर नाही. स्विमिंग पूल आहे छोटा. काही नाही बघ, पाणी ती विहीर किती खोल आहे माहिती का. आपण मोटर ठेवतो पाय वरती, खालचं नाही, जिथं वरती मोटर ठेवायला वाक तुटलं पाय. आता ते स्टँड तुटलं, ते 20 फूट तरी आहे का, 20 फूट. हा तेवढी खोल विहीर ती. हे आणि पाणी. जोरवेकर साहेबांची मेहनत. प्रॉब्लेम फक्त एकच आहे, तो नट आहे ना, तो खुल्ला व्हायला लगेच. जुनं म्हणजे त्या दिवशी खोललं होतं त्यांनी, खोलून ठेवलेलं आहे. लावून धरू का, मार लागत त्याच्या. खोलला 2 वेळेस कर ना. गंज लागत एवढी मेहनत केली. मग मी तेच सांगतोय, तुम्ही मला मोकळं सोडा ना. काय करू सर. ते शेवटी मंडळी पाईप काढला, अथक प्रयत्न आणि पराकाष्ठा आमच्या सोनूभाऊंची, त्यामुळेच हा कार्य हे संपन्न होत आहे. माझ्या भावाचं मोठं होतं तर मला काय नाव म्हणतोय मी, नाव. मी जाऊ मग आता पाईप. नाही तुम्ही, तुम्हाला काही नाही आता.
गाडी घेऊन या. 1 मिनिट हा फेटा पकड ना असं याच्यामध्ये, याच्यात पकड ना. त्याच्या काय होत नाही त्याला. चला तर मंडळी, आजचा कार्यक्रम इथं संपलेला आहे. मोटर बसून झालेली आहे. आता फक्त उद्या आपलं पाणी भरायचं आणि फवारा मारायचं कार्य चालूच राहणार आहे. हे बघा, ही आपली सकाळी जे तुम्ही बघितलं असेल पहाटी, ती आपली आईसबर्ग आपण भरून झालेली आहे. तिकडे आपली ब्रोकली, आज पहिला दिवस होता ब्रोकली काढायचा. मनाला भावेल असं एवढं काही छान असं प्रोडक्शन निघालेलं नाही आहे, परंतु जे आहे ते आहे. तर काम आपलं जसं चालेल तसं चालू द्यायचं आहे. पण तुम्ही एक काम करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि रावडी मंडळींचे ब्लॉग्स बघायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत राम राम, श्याम श्याम, बाय बाय, ठीक आहे.